नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट अपडेट. मित्रांनो, आजचा भाग हा इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा डेंजर आणि कडक असणार आहे, कारण आजच्या भागामध्ये काव्या आणि जीवा या दोघांमध्ये अगदी कडाक्याचं भांडण होणार आहे. आता यावेळेस फक्त जीवा बोलणार आहे आणि नेहमी बडबड करत राहणारी काव्या मात्र त्याचं ऐकून घेणार आहे, त्याला काही उत्तर देणार नाही आहे. काव्या जीवाला समजावण्याचा प्रयत्न करणार, पण जीवा मात्र तिचं काही ऐकून नाही घेणार. चला तर मग मित्रांनो, आजच्या भागात नेमकं काय घडणार हे जाणून घेऊया. व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, कारण आपल्या व्हिडिओमध्ये नेहमीच सगळ्या एपिसोडचे अपडेट हे पूर्ण असतात, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी ऊर्जा मिळत असते. मग आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे आता काव्या ही म्हणते की मी बाबांना सगळं खरं सांगणार, बाबाच यातून मार्ग काढणार. त्याबरोबर आता काव्याला आजी, मामी, आई तिघी थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण काव्या कोणाचं काहीच ऐकायला तयार नसते. मग लगेच आई ही काव्याला म्हणते, आज जर तू हे मंगळसूत्र गळ्यातून काढलंस ना, तर फक्त तुझे बाबाच नाही तर मी सुद्धा कायमची मरून जाईन. आता हे ऐकल्यावर काव्या आईला म्हणते, आई अगं असं काय बोलतेस? त्याबरोबर आई हो हेच खरं आहे असं म्हणते आणि त्यानंतर मामी, आई, आजी, तिची धाकटी बहीण सगळेच जण तिकडनं निघून जातात. काव्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहत तशीच उभी राहते. इतक्यात त्या ठिकाणी जीवा आलेला असतो. आता जीवाला बघितल्याबरोबर काव्याचा स्वतःवरचा ताबा सुटतो. काव्या लगेचच जीवाला जाऊन मिठी मारण्याचा प्रयत्न करते, पण यावेळेस मात्र जीवा हा दोन्ही हातांनी काव्याला त्याच्यापासून लांबच थांबवतो. त्याबरोबर हे बघून मात्र काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर काव्या ही जीवासमोर हात जोडते आणि जीवाला म्हणत असते, जीवा कुठे होतास तू? का गेला होतास? अरे तिकडे तू माझ्या ताईला वाचवायला गेलास आणि इकडे मी कायमची अडकले. तुला माहिती आहे जीवा, इथे काय काय घडलं आहे, कसं कसं झालं आहे? इथे सगळ्यांनी मला प्रेशराईज केलं ह्या लग्नासाठी. जीवा कुठे होतास तू? का नाही आलास वेळेवर? जीवा अडकले रे, मी पूर्ण ह्याच्यामध्ये अडकले वगैरे म्हणत आता काव्य इकडे रडत असते, ओरडत असते, कांगावा करत असते, गोंधळ करत असते, पण इकडे जीवा मात्र तिला काहीच रिॲक्शन देत नसतो. तो फक्त शांतपणे उभा असतो. आता काव्याने सगळी बडबड करून झाल्यावर जीवा फक्त तिला एक प्रश्न विचारतो आणि तो म्हणजे घरच्यांना आपल्याबद्दल सांगितलं का? त्याबरोबर मात्र काव्या काही उत्तर देत नसते. त्याबरोबर पुन्हा एकदा जीवा हा काव्याला तोच प्रश्न विचारतो, तू घरच्यांना आपल्याबद्दल सगळं सांगितलंस का? आता मात्र काव्या ही जीवाकडे बघते आणि जीवाला सांगत असते, नाही जीवा, कशी सांगणार होते मी? अरे तुला इथे काय परिस्थिती होती काहीच कल्पना नाही आहे. तुला माहिती आहे का इथे काय काय घडलं ते? इथे माझे बाबा माझ्या पाया पडले. हो, नेहमी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे असणारे माझे बाबा माझ्या पाया पडले. अरे दौलत मामासुद्धा माझ्या पाया पडत होता, मला विनंती करत होता, रिक्वेस्ट करत होता की प्लीज ह्या लग्नाला तयार हो, नाहीतर माझ्या तिन्ही मुलींची लग्न नाही होणार. तुला माहिती आहे इथे काय काय घडलं आहे जीवा? आता मात्र जीवाचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि पहिल्यांदा अगदी जीवा आणि काव्याचं नातं सुरू झाल्यापासून त्याने पहिल्यांदा काव्यावरती हात उचललेला असतो, पण तरीसुद्धा जीवाचे संस्कार आड येतात आणि जीवा तो हात मागे घेतो. आता हे बघून काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो की आपल्या जीवाने आपल्यावरती हात उचलला. तर जीवा हा काव्याला सांगत असतो, आता ना खरं तर तुझ्या एक खणखणवून मुस्काटात वाजवून द्यायचं खूप मनात येत आहे, पण मी असं नाही करू शकत, कारण माझे संस्कार मध्ये येत आहेत ना, म्हणून मुलगी आपल्याशी कशीही वागली तरीसुद्धा आपण तिच्याशी व्यवस्थितच वागायचं, हे संस्कार आहेत ना माझे, म्हणून काही नाही करू शकत आहे मी, कळलं? पण खरंच सांगतोय, मनापासून असं वाटतंय की तुला पहिल्यांदा एक खणखणवून मुस्काटात मारावी. त्याबरोबर काव्या जीवाला म्हणत असते, तुला काय वाटतं मी आपल्यासाठी प्रयत्न केले नसतील का? अरे जी काव्य देशमुख कधी कोणासमोर झुकली नाही, आज पहिल्यांदा आयुष्यात तिने प्रत्येकाच्या समोर हात जोडले, प्रत्येकाच्या पाया पडली. जीवा म्हणत असतो, काय उपयोग ह्या सगळ्याचा? जर सगळ्यांशी बोलली असतीस ना तरी सगळी वेळच आली नसती. काव्या, काय केलंस तू आपल्या प्रेमासाठी? अग्निकुंडाला जेव्हा तू फेरी घेत होतीस ना, तेव्हा त्या फेऱ्यामध्ये प्रत्येक वेळेस तू आपलं
प्रेम मारत होतीस सगळ्यांसाठी, तू माझ्या प्रेमाचा, आपल्या प्रेमाचा खून केलायस काव्या. तुला कळतंय का? काव्या म्हणत असते, सांग ना जीवा, मी काय करणार होते, काय पर्याय होता माझ्यासमोर. अरे कोणी माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हतं. बाबांनी हात जोडले माझ्यासमोर, पाया पडले, मामाने रिक्वेस्ट केली, आजी सांगत होती की आमच्यावरती बहिष्कार घालतील, आम्हाला गावातून बाहेर काढतील, या गावात त्यांचं जगणं मुश्किल होईल, मामी साधं विहिरीवरती पाणीही भरायला जाऊ शकणार नाही. सांग, ह्या अशा परिस्थितीत मी काय करायचं होतं. आणि ज्यावेळेस माझ्याकडे पार्थ आले ना, त्यावेळेस पार्थना सुद्धा मी हेच समजावून सांगत होते आणि त्यांना हे पटत होतं. जीवा, तू का माझं ऐकत नाही आहेस? प्लीज ऐकून घे ना माझं. हे बघ, असं नको बोलूस वेड्यासारखं. तुला माहिती आहे, सप्तपदी होत असताना मी सतत तुझाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर आणत होते. मला वाटत होतं की माझा जीवा येईल आणि मला या सगळ्यातून वाचवून बाहेर काढेल, पण तू नाही आलास लवकर. जीवा, जर तू थोडा लवकर आला असतास ना, तर आज हे सगळं नसतं घडलं. तुला एक छोटीशी शिक्षा द्यायची म्हणून तुझा मोबाईल तुझ्याकडून काढून घेतला, पण मलाच ही एवढी मोठी शिक्षा झाली. अरे आयुष्यभराची शिक्षा झाली मला जीवा. पण प्लीज असं बोलू नकोस ना, प्लीज. जीवा म्हणत असतो, काय बोलू नको मी? त्यावर काव्या म्हणत असते, अरे तू काय वागतोयस, तुला कळतंय का? तू प्लीज एकदा ऐकून घे ना माझं. अरे ऐक ना जीवा, तू काय केलं असतं जर तू माझ्या जागी असतास तर, ते तरी सांग. त्यावर जीवा म्हणत असतो, मी काय केलं असतं? संपवून घेतलं असतं स्वतःला, नाहीतर कुठेतरी लपलो असतो, कुठेतरी निघून गेलो असतो, पळून गेलो असतो काव्या. पण मी लग्न नसतं केलं. कोणाला तरी सांगितलं असतं की मला नाही करायचं हे सगळं. एखाद्याला समोर बसवून मी व्यवस्थित समजावून कन्व्हिन्स केलं असतं की मी हे लग्न नाही करू शकत. माझं या त्या मुलीवर जीवापाड प्रेम आहे, मी तिच्याशिवाय नाही जगू शकत काव्या, हे मी सांगितलं असतं सगळ्यांना. तर दुसरीकडे आता पार्थ हा एक खोलीमध्ये आलेला असतो आणि आता मात्र त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. त्याच्या नजरेसमोर आता नंदिनी, तिचे शब्द हेच असतं. नंदिनी म्हणाली होती की मी मंडपात नाही म्हणून तुम्ही काव्याचं लग्न पार्थबरोबर लावून दिलं. माझे लग्न झाले नव्हतं, पण मनाने मी कधीच पार्थची झाली होते. आणि पार्थ तुम्ही, अहो आठवतं एकदा तुम्ही मला म्हटला होतात, नंदिनी माझ्यासाठी थांबाल का हो, माझी वाट पाहाल का? त्यावेळेस मी गैरसमज याच्या काठावर होते. तरीसुद्धा पार्थ मी तुमच्यासाठी तिथे थांबले. आणि आज जेव्हा तुमच्यावर माझ्यासाठी थांबण्याची वेळ आली, त्यावेळेस तुम्ही काय केलं पार्थ? तुम्ही नाही थांबलात माझ्यासाठी. तुम्ही पार्थ, आता हे सगळं आठवून पार्थला आणखीन जास्त दुःख होत असतं. त्याचबरोबर आता पार्थला पूर्वीची परिस्थितीसुद्धा आठवत असते की त्याने काव्याबरोबर नेमकं लग्न करायला होकार का दिला होता. त्यानंतर आता पार्थ हा बेडवरती येऊन शांतपणे बसतो आणि गळ्यातला हार वगैरे काढून त्याच बेडवरती तिथे ठेवून देतो आणि शांत स्वतःला करण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे काव्या ही त्याला सांगत असते की जीवा, अरे तेव्हाची परिस्थिती तशी नव्हती, खरंच सांगते, मला आता ना सगळं संपल्यासारखं वाटतंय, मी मेल्यासारखं वाटतंय मला. त्यावेळेस जीवा काव्याला म्हणत असतो, आता मरून काय उपयोग, तेव्हा मेली असतीस तर परवडलं असतं. तुला सगळ्यांना वाचवायचं होतं ना, सगळ्यांना वाचवायचं होतं. तुझे आई बाबा, माझे आई बाबा, दादा, गावातले सगळे लोक, मामा मामी, मामाच्या मुली, सगळे. पण माझं काय काव्या, सांग ना, माझं काय? माझ्या प्रेमाचा कडेलोट केलास तू. अगं मी सेटल नाही आहे म्हणून घरी सांगायचं नाही, इथपर्यंत ठीक होतं, पण आज तू हे सगळं जे केलंयस त्याचं काय? तुला कळतंय काव्य, तू आज काय केलंयस ते? अगं मूर्ख मुली, नेहमी एवढी बडबड करत असतेस, नको जिथे गरज तिथे स्वतःचं मत व्यक्त करत असतेस, गरज नसताना नेहमी बोलत असतेस, आगाऊपणा करत असतेस, अतिशहाणपणा करत असतेस. मग तरीसुद्धा आज जिथे बोलायची गरज होती तिथे तुला का बोलता नाही आलं? काव्य म्हणत असते, जीवा मी खरंच सांगते, अरे मी बोलण्याचा प्रयत्न केला पण नाही जमलं, मला नाही सांगता आलं. मला माझ्यासमोर खूप मोठा पेच तयार झालेला. तुला माहिती आहे, ते बाहेरचे यशवंतराव उभे आहेत, त्यांनी काय केलं? त्यांनी माझ्यासमोर फक्त 2 पर्याय ठेवले. काय माहिती आहेत ते पर्याय? एक तर म्हणे, काय तर जर हे लग्न केलंस तर वाजत गाजत मिरवणुकीतून इथून बाहेर पडा, नाहीतर सगळ्यांच्या गोळ्या खाऊन लोकांच्या खांद्यावरती 4 खांद्यावरती इथून बाहेर जा. सांग ना, ह्या अशा वेळेत काय करायचं होतं मी? त्यांनी मला सांगितलं की आता तू ठरव, तुला तुझ्या घरातल्यांची पाठवणी कशी करायची आहे ते. होता माझ्यासमोर काही दुसरा पर्याय?
बोल ना जीवा, होता का काही पर्याय? मी पार्थनं सुद्धा हेच समजावून सांगितलं की पार्थ, आपण फक्त हे लग्न करूया, इथून बाहेर पडूया, त्यानंतर हे लग्न मानायचं की नाही मानायचं हे आपण ठरवू, हे आपल्या हातात आहे. आणि पार्थनं सुद्धा हे माझं मत पटलं आणि म्हणूनच ते ह्या लग्नाला तयार झाले. कळतंय तुला जीवा? त्याबरोबर जीवा म्हणतो, हो ना, म्हणजे नाही मानत तू हे लग्न? बरोबर बोलतोय ना मी? त्यावर काव्या म्हणते, हो, नाही मानत मी हे लग्न, खरंच सांगते. त्याबरोबर जीवा म्हणतो, ठीक आहे, ठीक आहे काव्या, मग आता मी सांगेन ते तू करशील? काव्या म्हणते, हो, बोल ना जीवा, काय करायचं आहे? सगळं करायला तयार आहे मी, जे तू सांगशील. त्यावर जीवा म्हणतो, चल माझ्यासोबत बाहेर चल, आपण सगळ्यांना ताबडतोब सगळं खरं सांगून टाकूया सगळ्यांना की तुझं माझ्यावरती प्रेम आहे, आपलं एकमेकावरती प्रेम आहे, जीवा आणि काव्याचं एकमेकावरती जीवापाड प्रेम आहे. आणि हे लग्न, हे सगळं मंगळसूत्र वगैरे नाही मानत आम्ही, काढून टाक तू हे काव्य मंगळसूत्र, काढून टाक, असं म्हणत जीवा त्या मंगळसूत्राला काढण्यासाठी हात लावतो. यावेळेस मात्र आता काव्या ही जीवाचा हात पकडते आणि जीवाला आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढण्यापासून थांबवते. आता मात्र जीवाला खूप मोठा शॉक बसतो की काव्या हे सगळं काय करते. त्यावेळेस काव्या ही जीवाला सांगत असते, नाही काढू शकत मी हे मंगळसूत्र जीवा. त्यावेळेस जीवा म्हणतो, का, काय झालं काव्या? अगं आत्ता तर म्हणालीस ना हे लग्न नाही मानत, हे नाही आहे सगळं तुझ्या मनात, मग तरीसुद्धा का? त्याबरोबर काव्याला मामीचे शब्द आठवायला लागतात. मामीने तिला सांगितलं होतं, काव्या, मंगळसूत्र म्हणजे एक साधासुद्धा धागा नसतो ग, साधासुद्धा दागिना नाही आहे हा खूप महत्त्वाचा, मोलाचा, अगं 7 जन्माचा दागिना असतो हा मंगळसूत्र. त्याचबरोबर तिला आईने सुद्धा बजावून सांगितलं होतं की काव्या, आज जर तू हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यातून काढलंस ना, तर फक्त तुझे बाबाच नाही तर मी सुद्धा कायमची हे जग सोडून जाईन, आता तू ठरव. त्यामुळे आता मात्र काव्या मंगळसूत्र काढायला तयार होत नसते, कारण तिला तिचे आई बाबा हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. जीवा विचारत असतो, काय झालं, बोल ना, आता गप्प कायस का? तुला हे मंगळसूत्र, हे कुंकू, हे सगळं खरं वाटायला लागलंय, बोल ना काव्या. आता मात्र काव्या ही निरुत्तर झालेली असते, तिच्याकडे काहीच उत्तर नसतं, ती गप्प बसलेली असते. त्याबरोबर जीवा हा काव्याला म्हणत असतो, तुझ्या या गप्प राहण्यातून मला जो काही अर्थ काढायचा आहे, जे काही उत्तर बनवायचं आहे ते मी बनवलं आहे काव्या. पण आता यापुढे एक गोष्ट तू लक्षात ठेवायची, तू माझ्यासाठी मेलीस हा शब्द बोलताना मात्र आता जीवा थांबतो. आता काव्याला मात्र खूप मोठा शॉक बसणार असतो, तिला वाटत असतं की आता जीवा माझ्यासाठी तू कायमची मेलीस असे शब्द बोलणार आहे. पण जीवा काव्याला म्हणतो, माझ्यासाठी तू कायमची मेलीस असं नाही म्हणणार मी, कारण तू घरही असं निवडलंयस ना की जिथे इच्छा नसूनही मला रोज तुझा चेहरा बघावा लागणार आहे. अगं मोठ्या भावाची बायको आहेस ना आता तू माझ्या, त्यामुळे रोज मला तुला बघावंच लागणार आहे. आता वहिनी आहेस तू माझी, काव्या वहिनी. आता आजच्या नंतर तू मिसेस काव्या पार्थ देशमुख असणार आहेस. पण एक गोष्ट मात्र आता तू काव्या लक्षात ठेव, आजच्या नंतर तू माझ्यासाठी माझी ती काव्या राहिलेली नाही आहेस आणि मी सुद्धा तुझ्यासाठी तुझा तो जीवा राहिलेलो नाही आहे, जो तुझ्या एका हाकेवरती आपला सगळा वेळ, आपलं सगळं काही ओवाळून टाकायचा. आता सगळं बदललं आहे काव्या, आता बघ तू. त्याबरोबर आता हे सगळं ऐकल्यानंतर काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर जीवा हा काव्याला म्हणत असतो की मी सेटल नाही आहे म्हणून घरी सगळं सांगायचं नाही, हे सगळं ठीक होतं, पण आज हे तू जे काही केलं आहेस ना ते बरोबर नाही आहे काव्या. मी घरच्यांना आपला फोटो पाठवत होतो, त्याच दिवशी जर मी बाबांना तुझ्या आपल्या दोघांचा फोटो पाठवला असता तर कदाचित आज हे सगळं घडलं नसतं. पण त्यावेळेस सुद्धा तू मला थांबवलंस, तू मला असं करू दिलं नाहीस का? तर मी वेल सेटल नाही आहे, आधी मला सेटल होऊ देत म्हणून ना. त्यावर काव्य जीवाला सांगत असते, अरे जीवा, माझ्यासुद्धा सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे, तुला का कळत नाही आहे, तू मला का समजून घेत नाही आहेस. पण आता मात्र जीवा हा काही समजून घेण्याच्या, काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो. काव्य जीवाला सांगत असते, तू माझ्या ताईला वाचवलीस खरी, पण इथे मी अडकून गेले रे जीवा, मी अडकून गेले. पण जीवा आता काव्याचं काहीच ऐकत नसतो. बास एवढं म्हणून आता जीवा हा तिकडनं जायला निघालेला असतो. आता मात्र काव्याला कळत नसतं की आपण काय करायचं. तर दुसरीकडे आता इकडे सगळेच लोक हे मंडपातून जायला निघालेले असतात, पण मूर्ख यशवंतराव पुन्हा सगळ्या लोकांना थांबवतात आणि म्हणत असतात की
आता तुम्ही या मंडपातून एकदा तर बाहेर पडला होतात, पण आता बाहेर पडू नका. आता बाहेर पडाल ते लग्न होऊन नवरी म्हणूनच, कळतंय का तुम्हाला? त्याबरोबर नंदिनी ही बाबांपुढे हात जोडते आणि बाबांना विनंती करत म्हणत असते, बाबा प्लीज असं नका ना करू. अहो एवढं सगळं घडून गेल्याच्या नंतर आता लग्न वगैरे हे सगळं नाही हो, प्लीज माझी मनस्थिती नाही आहे हे सगळं करण्याची. प्लीज बाबा, प्लीज समजून घ्या मला. पण त्यावेळेस मात्र आता बाबा हे निरुत्तर झालेले असतात, ते काही बोलत नसतात. त्यामुळे दौलत मामा हा नंदिनीला म्हणत असतो, हे लग्न करावंच लागेल आता तुला. त्याबरोबर आता नंदिनीला दौलत मामाचे शब्द ऐकून खूप मोठा धक्का बसतो. नंदिनी मामाकडे बघतच राहते. त्याबरोबर आता सगळेच मामाकडे बघायला लागतात की हा मामा नेमका असा का बोलतोय. त्याबरोबर हा एपिसोड तर इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा, कारण आजचा एपिसोड हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मस्त होता. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन, पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं अपडेट हे तुम्हाला मिळत राहायला हवं आणि प्रत्येक व्हिडिओचा आनंद तुम्हाला घेता येईल. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती सगळे सिरियल अवेलेबल असतात, त्यामुळे तुम्ही सगळे सिरियल नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्या व्हिडिओंचा असाच आनंद घ्या. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता जीवाने काव्याला सांगितलं तर आहे की तू आता माझ्यासाठी माझी काव्या नसणार आहेस आणि मी सुद्धा तुझ्यासाठी तुझा जीवा नसणार आहे आणि आपलं नातं आता कायमचं संपलंय, आपल्या नात्याचा कडेलोट झालाय वगैरे. काव्या एवढं समजावत असतानाही जीवाने तिचं काहीच ऐकून घेतलेलं नाहीये. मग आता बाहेर तर सगळेजण नंदिनीला फोर्स करतात, मग काय होईल? आता जीवा स्वतःहून मुद्दामून काव्याला त्रास द्यायचा, आपल्या नात्याचा तिने असा अपमान केला, तिला त्रास व्हायला हवा म्हणून तो जाऊन आता स्वतःहून बोलेल का की मला नंदिनीशी लग्न करायचं आहे, मी तिच्याशी लग्न करेन? की जसं काव्याला आणि पार्थला सगळ्यांनी प्रेशराईज केलं होतं, तसंच आता जीवाला सुद्धा या लग्नासाठी सगळेजण प्रेशराईज करतील. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून तर नक्कीच सांगा. आता बरेचसे निष्कर्ष आपण या सिरियलचे काढू शकतो, पण नेमकं खरं घडणार काय हे पाहण्यासाठी तर आपल्याला सिरियलच पूर्ण पाहावं लागेल. म्हणूनच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचा आणि या सिरियलचा अगदी तंतोतंत अपडेट तुम्हाला मिळत जाईल. धन्यवाद.